नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहे, अशा कुठल्या सवयी आहेत की आपल्याला एक बॅड वाईफ बनवतात, म्हणजे एक वाईट बायको बनवतात. तर मी आज त्यापैकी 5 सवयींबद्दल बोलणार आहे की ज्या सवयी आपल्याला बॅड वाईफ म्हणजेच वाईट बायको असं बनवतात. तर जाणून घेऊया या कुठल्या आहे. कारण जाणणे यासाठी गरजेचं आहे की आपण बघतोय की आज जी काही लग्न आहेत ती तुटत आहेत. खूप सारं डिव्होर्सचं प्रमाण वाढत आहे. तर यामागे हेही तर कारण नाही आहे ना. आणि आपल्याला स्वतःला हे पडताळूनसुद्धा बघता येईल की आपण बॅड वाईफ तर नाही आहे ना. तर जाणून घेऊया बॅड वाईफच्या 5 सवयी. पहिली आहे बडबड. बडबड म्हणजे काय? बडबड म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विनाकारण बोलणं. म्हणजे एखादी गोष्ट असेल की काही कारण नसताना त्यावर उगाच भांडण करणे, किंवा ही वस्तू इथेच का ठेवली, हा टॉवेल इथेच का ठेवला, तू असंच का केलं, तू मला ते का सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टीच घणण. सपोज एक्झाम्पलच्या ह्याच्यात जर बघायचं झालं की नवऱ्याने म्हटलं की चल आपण मूव्हीला जाऊ. तर का? आज माझा मूड नाही आहे. त्या दिवशी माझा मूड होता, तर तुम्ही मला काम आहे असं बोललात आणि आज मला नाही यायचं. मग त्यावरूनच किचकिच करणे. किंवा एखाद्या वेळेस एखादी गोष्ट हवी असेल आणि त्या वेळात ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली, तर मग तुम्ही मला ती घेऊनच दिली नाही. इट्स ओके. त्यावेळी ती गोष्ट त्यांनी घेऊन दिली नाही, यामागे काही कारणंही असू शकतात. त्यावेळेस त्यांच्याजवळ काही पैसे कमी असेल, त्यावेळेस आणखी काही जबाबदाऱ्या असतील, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट घेऊन दिली नसेल. परंतु त्याचा तुम्ही रट्टा लावला की नाही, तू मला तेच घेऊन दिलं नव्हतं, तुम्ही मला असंच करून दिलं नव्हतं. किंवा एखादी गोष्ट घडून गेली की जसं की एखाद्या तुम्ही प्रोग्रामला गेला, त्यावेळी तिथे एखादं छोटीशी अशी गोष्ट घडली की तुम्हाला खटकली, तर ती गोष्ट क्लिअर करा. आणि क्लिअर केल्यावर ते पुन्हा उच्चारू नका. नाहीतर तीच एखादी गोष्ट घेऊन परत तेच ते रडगाणं मी म्हणेल, तेच ते तुम्ही नवऱ्याच्या मागे लावत असाल, तर तुमचा नवरा त्रासेल आणि त्याच्यासाठी तुम्ही एक बॅड वाईफ व्हाल, म्हणजेच वाईट बायको व्हाल. तेव्हा बोलताना जरा कमी बोला, समजून बोला. बरेचदा नवरा ऑफिसमधून येतो किंवा शॉपमधून येतो, कामावरून येतो किंवा कुठल्या तरी महत्त्वाच्या ठिकाणावरून येतो आणि तुम्ही आल्या त्याला तिथे काय झालं, काय नाही, असं एकाहून एक क्वेश्चन्स जर तुम्ही करत असाल, तर तो नक्कीच चिडेल, कंटाळेल. किंवा तो आल्या त्याचा मूड काय आहे, काय नाही, हे न समजून घेता जर तुम्ही स्वतःचंच आपलं सांगणं त्याला सुरू केलं की आज असं झालं, आज तसं झालं, मला ना ते आवडलंच नाही, मला खूप राग आला आहे वगैरे, मला बोलायचंच नाही, तुम्ही फारच लेट केलं वगैरे, तर या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं की तुमच्यावर बॅड वाईफचा शिक्का लागू शकतो किंवा तो लागतो. आणि तो लक्षण पण ते आहे. देन आहे शक करणे. बऱ्याच महिलांना एक शक करण्याची सवय असते, महिलांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा. तर एखाद्या वेळेस की आज छान तयार झाला आहे नवरा, तर त्याला म्हणायचं काय, नवीन बॉस आहे का, किंवा नवीन एम्प्लॉई जॉईन झालेली आहे का, तुमच्या ऑफिसमध्ये नवीन एम्प्लॉई आली का, की तुम्ही एवढ्या आज सजून धजून चालल्या आहेत, आजकाल तुम्ही फारच सजून धजून जात आहे, असं म्हटलं जाईल. म्हणजे हे काय झालं, तर विनाकारण डाऊट घेणं झालं, शक करणं झालं. सेकंडली आपण बघतो की बऱ्याच जणांना काय, आता तुमचंपर्यंत वर्क फ्रॉम होम होतं, आत्ता कसे काय ऑफिसला जायला लागलेत, काय कुणी आहे का तिकडे की तिला भेटायला जाता बाहेर, हे सुद्धा त्यातलं एक उदाहरण. आणि जर नवरा घरी असला, काय तुम्हाला काय ऑफिस वगैरे नाही का, काय ती शेजारी नवीन आली आहे, तिच्याकडे लाईनवर मारायची आहे का, म्हणूनच तुम्ही 10 जाणं येणं करता का खालीवर, किंवा मधूनच तुम्ही विंडोचं कर्टन ओपन केलं आहे का. एक ना अनेक अशासारखे आपण शक घ्यायला लागतो. शक घेण्याने काय होतं की माणसं तुटतात आणि नवरा बायकोचं रिलेशन हे एका विश्वासावर अवलंबून असतं. जेव्हा तुमच्या मनात डाऊट येतो
तेव्हा तिथून विश्वास आणि प्रेम निघून जातं. जर तुम्हाला विश्वास आणि प्रेमाला जर निघून जाऊ द्यायचं नसेल तर तुम्ही या डाऊट, शक या गोष्टीला तुमच्या डोक्याच्या, मेंदूच्या घरात येऊ देऊ नका. एवढंच मला यातून सांगायचं आहे. थर्ड आहे झुकना. झुकना मीन्स काय? तर आपण प्रत्येकाच्या याच्यात अहमपणा ठेवणं गरजेचं नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये दोघंही श्रेष्ठ आहे, कोणीच कनिष्ठ असं नाही आहे. परंतु जर एखादी गोष्ट झुकल्याने जर आपला संसार चांगला चालत असेल, आपलं नातं टिकून राहत असेल, तर काय हरकत आहे झुकायला? झुकणं म्हणजे हार मानणं नाही, तर आपलं जे नातं आहे त्या नात्याला एक पोषकता देणं आवश्यक असतं आणि ती पोषक द्रव्ये तुमच्यात आहे म्हणून तुम्ही झुकता असं समजा आणि नात्यामध्ये झुकायलासुद्धा शिका. अरेराही करून कुठलंही नातं टिकत नाही आणि नवरा बायकोचं तर नाहीच नाही. बऱ्याच जणांना असतं की नवऱ्याला आपला गुलाम बनवायचं. नवऱ्याला गुलाम बनवायचं म्हणजे काय? मी ना हे कामं करणार नाही, मला ना हेच आत्ता आणून पाहिजे, मला ना अशीच साडी पाहिजे, मला ना इथे जायचं आहे म्हणजे जायचं आहे, हे बघा मी काहीही करणार नाही, तुमचं तुम्ही बघा. तसं नाही आहे. थोडंफार बायकोसमोर नवऱ्याने किंवा नवऱ्यासोबत बायकोनी झुकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही झुकता म्हणजे तुम्ही लहान होता असं नाही, तर तुम्ही मोठे होता. कारण मोठ्यांनाच खाली बघायचं असेल तर झुकावं लागतं, लहानांना नाही. तेव्हा झुकल्यामुळं काही होत नाही, परंतु जी बायको झुकत नाही ती बॅड वाईफ होते एवढं मात्र निश्चित आहे. फोर्थ आहे की जे काही जबाबदारी आहे ती जबाबदारी घ्यायला शिका. आपलं लग्न झालं आहे तर आपल्यावर जबाबदाऱ्या येणार. नवऱ्याला व्यवस्थित त्याची देखभाल करणे म्हणजे त्याला जेवण देणे वेळेवर, त्याची विचारपूस करणे, मुलांचं करणे, आपला एज्युकेशन आहे, आपला जॉब आहे, इट्स ओके. पण ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या टाळून आपल्याला जमणार नाही आहे, तर त्या जबाबदाऱ्या आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. तेव्हा जबाबदारी घ्यायला शिका. जो व्यक्ती जबाबदारी घेतो तोच मोठा होतो. आपण बघितलं की जो एक मोठा ऑफिसर असतो किंवा पंतप्रधान असतो, एखाद्या कंपनीचा CEO असतो, त्याच्याकडे खूप जास्त जबाबदाऱ्या असतात आणि ज्याच्याकडे जास्त जबाबदाऱ्या असतात तो व्यक्ती मोठा असतो. त्यामुळे जबाबदारी घ्या. नाहीतर असं म्हणू नका की नाही मी नाही करणार, मी आणि झाडायचं पुसायचं, मी माझ्या आयुष्यात झाडलं पुसलं नाही. अरे तुमचं घर आहे, तुम्हाला वेळ प्रसंगी ते झाडावं लागलं, पुसावे लागलं, त्यात काय वाईट आहे? तेव्हा जबाबदारी घ्या, छोट्या कामाची असो अथवा मोठ्या कामाची असो, पण जबाबदारी घ्यायला शिका. थर्ड बट नॉट अ लिस्ट, समतोल ठेवा. समतोल कुणामध्ये ठेवायचा आहे? नवरा बायकोमध्ये नाही. मी त्या समतोलाबद्दल बोलत नाही आहे, तर सासर आणि माहेर यामध्ये समतोल ठेवा. नाहीतर बऱ्याच जणांना असते की प्रत्येक गोष्ट दिवसभरात काय झाली काय नाही, छोटी छोटी गोष्ट माहेरच्या लोकांना सांगत जातात. तर का सांगायचं? आणि मग नकळतपणे माहेरच्यांचा इंटरफेअर त्यामध्ये वाढतो. म्हणजे आज कशाची भाजी केली, आज कोण आलं होतं, काय आलं होतं, नवरा बायकोमध्ये काय झालं, इत्थंभूत माहिती टाईम टू टाईम आपण माहेरच्यांना देतो. त्यावेळेस माहेरच्यांचा इंटरफेअरन्स वाढतो आणि इंटरफेअरन्स वाढल्यामुळे आपल्या नात्यांमध्ये, नवरा बायकोंच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतो. साधारणतः एका जी काही इन्व्हेस्टिगेशन नाही म्हणू शकतो, जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यातून हे रिसर्च आहे, त्यातून लक्षात आलं की बरेच संसार हे एका माहेरच्या इंटरफेरन्समुळे तुटलेले आहेत. कारण मग माहेरचे सांगतात बाई असं करू नको, बाई तसं करू नको, तूच कशाला काम करते आहेस, आणि आपण तसंच रूढली सासरच्यांशी वागायला लागतो. तर सासर जेव्हा आपण माहेर सोडून सासरी येतो तेव्हा ते आपलं घर असतं. तेव्हा सासरच्या लोकांचंसुद्धा करणं गरजेचं आहे की ना की त्यांची उणीधुणी आपल्या माहेरच्यांकडे सांगणं. तेव्हा ही जी 5 गोष्टी आहे त्या तुम्ही आपल्यामध्ये आहे का तपासा, आणि जर असतील तर नक्कीच त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. एवढंच मला या व्हिडिओतून
सांगायचं आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी प्रांजल सायकोलॉजीच्या नोटिफिकेशनलासुद्धा क्लिक करा. धन्यवाद.